खूप खूप धन्यवाद। तर आजच्या कोपर प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसातून आपण तिसऱ्या सामन्यामध्ये आहोत। रोशनी एंटरप्राइजेस आणि एचएस एंटरप्राइजेस। नक्कीच एचएस एंटरप्राइजेस केशव पाटील संगणक आणि त्यांनी अनिल म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवलाय। वेताल कोपर संघाचा एक चांगला खेळाडू ज्यांनी जय बजरंग कारुली इथे खासदार बाळेमामा चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये मालिका वीर हे पारितोषिक पटकावलेले आहे। नक्कीच अगदी बघूया, एका बाजूला सँडी तर दुसऱ्या बाजूला केशव पाटील असे दोन प्रतिस्पर्धी संघटक वेताल कोपर 40+ संघामधून हे दोन्ही सहकारी संघटक आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। रोशनी एंटरप्राइजेस नाणेफेकी जिंकून चालू एक मिनिट। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। मित्रों, आपण कोपर प्रीमियर लीग 2025 च्या स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आज स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत आणि त्या प्रेक्षकांना खास करून आमचे परम मित्र आणि न्यू 40+ बंदरामध्ये काढले संघाचा कुल कॅप्टन संतोष तरे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल द बेस्ट केले। धन्यवाद संतोषजी तरे। आणि खास महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहतो, मला वाटतं संतोषजी तरे यांचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो। क्या बात आहे। संतोष तरे बंदरामध्ये काढले न्यू 40+ संघाचे एक नामांकित क्रिकेटर, संघाचा कुल कॅप्टन आणि त्यांचे मला सुपुत्र या स्पर्धेमधून इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। नक्की सामन्याला सुरुवात होते। रोशनी एंटरप्राइजेसचे संघ मालक संदीप पाटील, देवेश पाटील, सुधीर घरत, तर एचएस एंटरप्राइजेसचे यश पाटील, जीवन पाटील आणि हर्षल पाटील या दोन संघादरम्यान आपण आजच्या पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीचा तिसरा सामना पाहतोय। दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। गेम ऑन। गोलंदाज आहेत संदीप पाटील, सँडी। पहिला चेंडू रोहित म्हात्रेनं ठोकला, षटकार अप्रतिम। काय सँडीला उत्तर दिलंय। मालिकावीर खेळाडू ज्याच्या बॅट मधून 56 धावा आणि 5 विकेट आले होते। चांगला चेंडू टाकलाय, अपील जरूर केली सँडीनं, मात्र पंच सहमत नाहीयेत। डॉट बॉल। 7 धावेनं केपीएल ची सुरुवात अनिल म्हात्रेनं केलेली आहे। सँडी आणि अनिल म्हात्रे दोन्ही सहकारी खेळाडू आहेत। हा फटका उडवला आहे, बघूया उंची मिळाली, लांबी मिळेल का। आणि ते झेल केलं, धरतीला दान, जीवनदान दिलं अनिल म्हात्रेला। वैभव न झेल सोडलाय। आता जोपर्यंत अनिल म्हात्रे बाद होत नाहीये तोपर्यंत वैभववरचा दबाव वाटणार नाहीये, कारण की झेल सोडलाय, जीवनदान दिलाय। ज्यांनी या डावाची सुरुवात षटकारांनी केली होती त्या खेळाडूला जीवनदान। सँडी नाराज आहे वैभववर। धावसंख्या 7। साईश चांगला फटका, कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय। कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, मिळेल एक सिंगल धाव साईशला। संघाची टोटल 4 चेंडू मध्ये 8, 7 वर अनिल म्हात्रे आणि 1 वर साईश। चांगली स्पर्धा। हे म्हणजे घरत साहेबांचं कौतुक करावं तेवढं चांगले। एक चांगलं असं व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री, पंचायती राज चषकामध्ये देखील मुख्य आयोजन समितीमध्ये हे म्हणजे घरत साहेबांची मेहनत प्रताप पाटील साहेबांच्या जोडीला पाहायला मिळाली। कपिल पाटील साहेबांचे एक जवळीक सहकारी आहेत।
देवेश बबलू शेठ यांचे चांगले मित्र संबंध. हा चेंडू देखील चांगला आहे. इथे शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चुकलेत. बघूया दुसरी धाव अनिल म्हात्रेनं पूर्ण केलेली आहे. बाईच्या स्वरूपात 2 धावा आलेत. 2 धावेनं संघाची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 10. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये 4. चांगली वापसी आपण पाहतोय सँडी पाटीलची. संतोषजी तरे, अरविंदजी पाटील, जगदीशजी, त्यानंतर अरविंद मडवी, राजन डी, राजन आर आणि संपूर्ण बंद्र्या मारुती सिनियर आणि नवीन 40+ खेळाडूंचे देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करू. नक्कीच ग्रामपंचायत काल्हेरचं देखील हेमंत घरत साहेबांच्या वतीनं आभार, कारण की त्यांनी क्रीडानगरी या KPL 2025 पर्व 3 साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल. नक्कीच तिथे सँडीनं आम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये सांगितलंय आम्हाला अनिल म्हात्रेला टार्गेट करायचं आहे आणि देखील संधी देखील दिली होती, मात्र वैभवनं तो झेल सोडलाय. देहल गोलंदाज देहल येतोय. चला वेल कमी घ्या सँडी. यानंतर आपण भोजनासाठी विश्रांती घेणार आहोत. आयोजन समितीचे प्रमुख हेमंत घरत साहेबांकडून सूचना आलेली आहे. हा सामना संपल्यानंतर आपण विश्रांतीसाठी म्हणजे भोजनासाठी अर्धा तास घेणार आहोत. त्यानंतर पुढील आपण सामन्याला सुरुवात करू. नक्की सर्वांची जेवणाची उत्तम सोय. कोपर प्रीमियर लीग 2025 तिसरं पर्व आणि दसऱ्याची घरात यांच्याकडून आज आम्हाला नॉनव्हेज जेवणाची 25 किलो चिकन त्यांच्याकडून आज भोजनासाठी इथे देण्यात आलेले आहे. बघा यानंतरचा सामना असेल दक्षिका एंटरप्राइजेस हार्दिक ओम अँड एच एंटरप्राइजेस. आपण नाणेफेकी करू घरत साहेब आणि नंतर मग तो सामना कंटिन्यू सुरू करू. नाणेफेकी करून घेऊ आपण. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आहे. दक्षिका एंटरप्राइजेस हार्दिक ओम आणि एच एंटरप्राइजेस. चांगला चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक जॅज करतायत. चुकी होणार नाहीये. फलंदाज साईज झेल टिपलाय. पहिला विकेट. आज राजकुमार भाऊ देखील या संघामधून दिसतात. त्यांना सहभाग मिळाला होता. माजी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये हेमंतजी घरत साहेबांचा संघ म्हणून त्या संघामध्ये त्या संघाला प्रवेश दिला होता आणि अगदी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. मात्र बंद्र्यामूर्ती काल्हेर संघानं त्या संघाला पराभूत केलं. असू द्या, दोन्ही एकाच बाजूतील संघ होते. चांगली कामगिरी जरूर. इथे चेंडू एका टप्प्याने चाललाय. डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय समीरच्या बॅट मधून. चौकारानं धावसला अगदी जो आपला लॉट आहे त्यानुसार सर्व सामने होतील. सामन्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नाहीये. सर्व संघाचे खेळाडू संघने जसे आपलं लॉटवर आपल्याला सामने दिलेले आहेत तसेच सामने खेळवले जातील. इथे हा फटका देखील चाललाय. अगदी राजकुमार यांच्या डोक्याच्या वरून सीमापार षटकार. पाटील नक्कीच म्हणजे घरत साहेबांचा लक्की नंबर 4040 40 हा त्यांचा लक्की नंबर आहे. संपूर्ण आपण जर्सीवर पाहतोय कोपर प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या खांद्यावर अगदी हा आकडा आपल्याला दिसून येतोय.
हा फटका विसेप मध्ये केले आहेत. बघूया वैभव आणि राजकुमार चेंडूच्या समोर आहे. चांगली फिल्डिंग वैभव करून मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या झाली ती 21. समीरनं चांगली फटकेबाजी केली. खास करून त्यांनी आपला धावांचा अकाउंटच 4 धावेने ओपन केलं. 3 मध्ये 11. अनिल मात्र गेल तर 4 चेंडू मध्ये 7 आणि साईज बाद झाला 1 वर. सुरेख सुरेख चेंडू. सँडी आणि अनिल मध्ये काय चकमक सुरू आहे. स्टंपला लागलत नाही. अनिल मात्र बोलतात यस. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही सिनियर 40+ चे जिद्दी खेळाडू. अनिल म्हात्रेला देखील एक सायकल मालिकावीर म्हणून कारिवलीच्या पाळेमामा चषकामध्ये मिळालेली आहे. बघूया हा चेंडू कॉर्नर रिजनला. पुन्हा एकदा वैभव चेंडूला एका टप्प्याने उचलतायत. दुसरीची चांगली कॉलिंग समीर आणि अनिल म्हात्रे मध्ये आणि 2 धावा इथे पूर्ण केलेत. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं संघाची टोटल पोचली ती 23 वर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 23 धावा झालेत. बघा यानंतर चौथ्या सामन्याची आपण नाणेफेकी करून ठेवणार आहोत. हार्दिक ओम अँड एच एंटरप्राइजेस आणि दक्षिका एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. आज सामना संपल्यानंतर आपण नक्कीच भोजनासाठी विश्रांती घेणार आहोत. अर्धा तास सामना इथे ब्रेक घेतला जाईल. नक्कीच जेवण तयार आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या अशी गरज साहेबांकडून ही विनंती आमच्यापर्यंत आलेली आहे. जेवणाची देखील वेळ झालेली आहे. ज्यांना भूक असेल त्यांनी जेवण करून घ्या. यानंतर आपण चौथ्या सामन्याची नाणेफेकी करून घेणार आहोत. ओम हार्दिक एश एंटरप्राइजेस आणि दक्षिका एंटरप्राइजेस ज्या संघाच्या खेळाडूंना 6 मध्ये 6 ठोकलेत आणि 12 मध्ये 53 धावा देखील केलेत. एश घरात आज दशरथ घरात खुश असतील. नक्कीच पहिल्या सामन्यातून सलामी विजयी कोपर प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये अगदी धूम धडाक्यात करून दिलेली आहे. RS एंटरप्राइजेस संघाला पराभूत केला आहे. संतोष म्हात्रे, प्रभाकर पाटील आणि रुपेश घरतच्या संघाला पहिल्याच उजगाडीने सामन्यातून पराभवाचा धक्का दिलाय. त्यानंतर MI लाईफस्टाईलला हार्दिक ओम आणि एच एंटरप्राइजेसनं पराभूत केलाय. इथे हा चेंडू चालला अगदी बघूया डीप फाईन लेग रिझन कडे आणि आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या 27 धावा. एक झेल अनिल म्हात्रेचा सोडलाय वैभवनं. मात्र या ओव्हर मध्ये चौथा गोलंदाजीसाठी आला वैभव. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हा फटका अगदी चेंडू काय सस्वीर होता. चांगली फिल्डिंग होते राजकुमार यांच्याकडून. चांगली फेकी फक्त एक सिंगल. गावाची लीग स्पर्धा म्हटली ना गरज साहेब तर सुरुवातीला व्हायला पाहिजे. म्हणजे गावातून रेग्युलर खेळाडू युवा खेळाडू आपल्याला निवडता येईल. 40+ देखील कुठला खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याची निवड होईल. ही जी आपण लीग स्पर्धा ठेवतो ना ही ऍक्च्युली आपण दीपावली नंतर लगेच तिचं आयोजन करायला पाहिजे. चांगला झेल टिपलाय आणि अगदी वैभवनं अनिल म्हात्रेला इथे बाद केलाय. वाह डीजे हे बाय तुझं नवरा बारकू
नक्कीच उल्हास नदीचं दृश्य टिपलं गेलंय. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. SK एंटरटेनमेंट किरणजी थले आणि आमचे लाईव्ह स्कोर अपडेट रुपेश भाऊ. चांगला कॅमेरा वर्क. राकेश इथे बॅटच्या आउटसाइड चांगला झेल. वाह, सँडी पाटीलने स्टँडच्या मागे चांगला झेल टिपून यश याला शून्यावर बाद केलाय. सलगच्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट. गोलंदाज वैभवच्या खात्यामध्ये. झेल जरूर सोडला होता, मात्र आता त्या झेलचं प्रत्युत्तर दिलाय वैभवनं. पहिला बाद केला अनिल म्हात्रेला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर यशला देखील झेलबाद केलाय. बघूया स्पर्धेचं पहिलं 50, पहिले 6 मध्ये 6 षटकार आणि आता पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का वैभव कडून. फलंदाज आलेत भूमिक. 16 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा आहेत 28. वैभव हॅट्रिक ऑन. चांगला चांगला चेंडू होता. विसे मध्ये चेंडूला अगदी खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग. एकाने सोडलाय, दुसऱ्यानं पकडलाय. नक्कीच इथे राजकुमार यांचं कौतुक करावं लागेल. समोरून आपलं सहकार्य येऊन देखील चेंडूवरची नजर चांगली होती. चेंडूला चांगला पकडलाय, 2 धावा वाचवलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. वेलकम मनोहर भाऊ मडवी, आपले सिनियर खेळाडू आहेत. चांगला झेल टिपला होता आज पहिल्या सामन्यातून मनोहर मडवीनं. स्लोवर डिलिव्हरी. इथे अंदाज चुकलाय क्षेत्ररक्षकाचा. इथे गोलंदाजाची चुकी नाहीये. आलाय चौकार. धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या 3 ओव्हर 34 धावा. आजच्या कोपर प्रीमियर लीग 2025 चं तिसरं पर्व. पहिल्या दोन्ही सामन्यातून आपण जर प्रथम फलंदाजी करताना संघ पाहिले तर चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यातून 76, दुसऱ्या सामन्यातून 69 आणि या सामन्यातून मला वाटतं कुठेतरी केशव पाटीलच्या टीमला कमी धावसंख्येचा आकडा पाहावा लागेल. फलंदाजी त्यांनी यासाठी घेतली होती की प्रथम फलंदाजी करणारे संघ आज जिंकलेले आहेत आणि त्या निर्णयाला अनुसरून त्यांनी या सामन्यातून देखील आपल्या संघासाठी नाणेफेकी जिंकले तर फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आता शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर. गोलंदाज प्रेम. पहिल्या मॅच मधून 76, दुसऱ्या मॅच मधून 69 आणि तिसऱ्या मॅच मधून 3 ओव्हर मध्ये बनले 34. संदीप पाटील यांचे चिरंजीव आहेत. क्या बात आहे. मुलगा गोलंदाजी करतोय आणि बाप इष्टरक्षक. पहिल्या चेंडूवर दांडी गोल. मोठी विकेट. फलंदाज बाद समीर. नक्कीच सध्या आकाशामध्ये पक्षी खूप कमी पाहायला मिळत आहेत. इंटरनेटच्या मुळे प्रॉब्लेम झाले. बरेचसे पक्षी आपल्यापासून दूर गेलेत. नक्कीच जेवण करून घ्या. ज्या कोणाला खेळाडूंना जेवण करायचंय जेवण सुरू आहे. नक्कीच योगेशजी पाटील यांनी सूचना आमच्यापर्यंत दिलेली आहे. वेताल कोपर संघाचे ते देखील 40+ एक सदस्य आहेत आणि आपण माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज मध्ये देखील त्यांची उपस्थिती घरत साहेबांच्या जोडीला हेमंत जे घरत साहेबांच्या जोडीला सँडी असतील, योगेशजी पाटील असतील रोज पाहायला मिळत होते. नरेशजी भोईर, सुदर्शन घरत, रुपेश घरत ही सर्व मान्यवर मंडळी आपल्या रोज माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज चषकाच्या गुरुदत्त चौटायरवा किडनगरी मध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळत होती. प्रेम न KPL पर्वच्या तिसऱ्या मध्ये पहिल्या चेंडूवर आपल्या नावावर विकेट कोरलेली आहे. नवीन फलंदाज आलेत मुकेश. फुलटॉस होता. चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. गुड शॉट. 38 चा आकडा गाठलेला आहे. 4 चेंडू आता शेष आहेत. HS एंटरप्राइजेस
38 धावा. बघूया केशव पाटील देखील एक चांगले खेळाडू आहेत. चांगले इष्टरक्षण आपण त्यांचं नेहमी KPL मध्ये पाहिलेले आहे. आणि वेताल कोपर संघाचे एक चांगले खेळाडू देखील ते 40+ चे राहिलेले आहेत. शिवसेना विभाग प्रमुख आहेत कोपर आणि कोपर ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील ते राहिलेले आहेत. आणि शिवबा ग्रुप भिवंडीचे एक आमचे ऍक्टिव्ह सदस्य देखील आहेत. इथे देखील 2 धावा. 2 धावेनं संघाची टोटल 4-0 40 या अंकावर पोहोचलेली आहे. बघूया रोशनी इंटरप्राइजेस संघासमोर किती धावांचं लक्ष राहील. इथे हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्या 4-4 44. बघा मित्रांनो, आयोजन समितीकडून आम्हाला एक सूचना आलेली आहे. आता पहिल्या फेरीच्या आपण 3 सामने खेळलेले आहोत. आता आपण दुसऱ्या फेरीकडे जाणार आहोत. म्हणजे प्रत्येक संघाचा दुसरा सामना होईल आणि तो सामना 3 ओव्हरचा असेल अशी गरज साहेबांकडून आपल्याला ही सूचना आलेली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नाणेफेकी करण्याआधी सर्व संघ नाही गोष्ट लक्षात घ्या, यापुढील सर्व सामने 3 ओव्हरचे होतील. हा चेंडू चेक करावा लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 45. शेवटचे 2 चेंडू. इथे देखील चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. धावसंख्या झाली ती 49 झाल्यात. शेवटचा एक चेंडू. प्रेम पाटील. चला या हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस आणि दक्षिका एंटरप्राइजेस दोन्ही टीम चे संघटक आपण पोहोचायचं टॉस बॉक्स मध्ये. आणि सामना असेल फक्त 3 ओव्हरचा. पॉवर प्ले नसणार आहे. यापुढील सर्व सामने 3 ओव्हरचे. शेवटचा चेंडू. फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. चांगला झेल. फलंदाज बाद. 49 बनवलेत आणि 50 धावांचं लक्ष असेल रोशनी इंटरप्राइजेस टीम समोर. प्रेमने देखील 2 सफलता या चौथ्या ओव्हर मध्ये घेतलेत. मुकेशला बाद केलं. त्यानंतर समीरला या चौथ्या ओव्हर मध्ये बाद केले. 49 धावा बनवलेत. HS इंटरप्राइजेसनं 4 ओव्हर मध्ये आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय. आपण जाऊया पुढील मॅचच्या नाणेफेकी कडे. हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस आणि दक्षिका एंटरप्राइजेस नाणेफेकी करण्यासाठी या आपण. चला या हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस आणि दक्षिका एंटरप्राइजेस नक्की दसऱ्याच्या घरात वेलकम. चांगली गोलंदाजी. हे म्हणजे घरत साहेब, भारत शेठ पाटील, रुपेश घरत देखील आम्हाला जोडलेत आणि जनार्दनजी हिताडकर समाजसेवक कोपर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार. काटा आणि छापा. घरत साहेब हिताडकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. छापा आणि काटा. काटा असं म्हणणं आहे दशरथ घरत यांचं आणि काटा चाललेला आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. मी आपलं जास्त ओपनिंग घेणार नाही, फक्त निर्णय सांगा. बॅटिंग फलंदाजी. धन्यवाद. चला दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आपण देखील मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. तर नाणेफेकी जिंकली आहे दक्षिका एंटरप्राइजेस टीमच्या संघ नायकानं आणि प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि हार्दिक ओम एश एंटरप्राइजेसला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद कलूनचे केने. HS एंटरप्राइजेसचा संघ प्रथम खेळताना आपण पाहिले ज्याच्या बाटमधून 4 षटकांच्या ती धावसंख्या 49 आणि विजयाचं लक्ष रोशनी एंटरप्राइजेस संघाला विजयासाठी 50 धावा करायचे. कोपर प्रीमियर 2025 स्पर्धेचा आगास अतिशय प्रथम उत्तम दर्जाचे मित्र आपण स्पर्धा पाहतो. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून तिसरा सामना 2 दिग्गज संघामधून एका बाजूला HS एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला रोशनी एंटरप्राइजेस. यांचा दक्षिदा चौथा ना दक्षिदा टॉस विन आणि फील्ड बस इथंच लिहिना. इथे लिहिलं तर चालेल.
यानंतर बिग मॅच दक्षिता एंटरप्राइजेस विपक्ष हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस. दोन्ही संघाची बोट टीम कॅप्टन बघा तुमच्यासाठी पहिली 15 मिनिटं रेस्ट आहे. यानंतर 15 मिनिटं रेस्ट झाल्यानंतर हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण लक्ष द्या 15 मिनिटांचा लंच ब्रेक आहे. त्यानंतर दक्षिण एंटरप्राइज संघाचा कॅप्टन आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावायचे. हा सामना संपल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटाचा लंच ब्रेक आहे. हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन त्याचबरोबर दक्षिण एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन बघा दोन्ही संघाची बोट टीम आपण लक्ष द्या. तुमची जी मॅच असेल ती फक्त आणि फक्त 3 ओव्हरची असेल कारण की आजच्या दिवसाचा शेड्यूल फार मोठे आहे. या स्पर्धेतला जो चौथा सामना असेल तो 4 ओव्हरचा असेल. हे 3 ओव्हरचा असेल. चौथ्या ओव्हरचा जो सामना चौथी जो मॅच आहे ती 3 ओव्हरची असेल. त्यानंतर सर्वच मॅच मला वाटतं 3 ओव्हरच्या असतील. विजयासाठी 50 धावांचं लक्ष. चला फील्ड सजावट करा प्लीज. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं जुनून क्रिकेटचं जल्लोष क्रिकेटची जताणे क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. पर्व 3 बघा जेवणाची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम सोय रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण सध्या जेवणाला देखील आपण सुरुवात केलेली आहे. जे संघ विश्रांतीला आहेत त्यांनी जेवण करून घ्या. जे संघ विश्रांतीला आहेत त्यांना विनंतीशील आपण जेवण करून घ्या प्लीज. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात रोशनी एंटरप्राइजेस संघाची संदीप आणि वैभव. तर वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिले षटकांवर गोलंदाज अनिल म्हात्रे. एच.एस. एंटरप्राइजेस संघाचा सलामी गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटकांवर गोलंदाज अनिल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा वेल कमी घ्या. विजयाचं लक्ष 50 धावांचा प्रत्युत्तर आपण साधारणतः विचारलेला 12.50 ची सरासरी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये 50 धावांचं लक्ष जे आव्हान आहे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन इन ऍक्शन मध्ये 2 फलंदाज रोशनी एंटरप्राइजेस संघाचे संदीप आणि वैभव. हेमंतजी घरात यांची देण पाहतोय त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. जर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोपरचे आणि पहिला चेंडू आउट ऑफ लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा एक नवीनचा निर्बाळा अवंतर संघाचा होतो श्री गणेशा. धावसंख्या होते बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिला चेंडू थोडासा अवांतर दिशाहीन हा चेंडू देखील खराब आउट ऑफ लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्वीप केला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक फटका. फलंदाज संदीप पाटीलचा बॅट मधून खऱ्या अर्थाने चेंडूची फेक चुकीची झाली होती. जसं प्रश्न तसं उत्तर आपण फलंदाच्या माध्यमातून पाहिलं होतं. खराब चेंडू उत्तम प्रहार चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्येमध्ये बिनबाद 5 ओव्हर क्रमांक पहिलं 50 धावांचं लक्ष. चेंडूची फेक करा नवीन पहिली ओव्हर आहे नवीन चेंडू द्या. आला मॅच बॉल आला का मॅच बॉल आला तो चेंडू कलेक्ट करा. खराब चेंडूची फेक झाली होती आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार घेताना मैदानाच्या आतमधून संदीप पाटील याला पाहिलं. चेंडूला सुंदरसं ज्यानं स्वीप केला स्क्वेअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा
हा चेंडू मात्र अतिशय चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो चेंडूचा सन्मान केला जातो आणि क्रिकेटमध्ये हे देखील फार महत्त्वाचं असतं खराब चेंडूचा उत्तम समाचार आणि योग्य ते चेंडूचा सन्मान एक धाव संघात धावसंख्या बिनबादचा ओव्हर क्रमांक पहिलं बघा ज्या दोन संघामधून नाणेफेक झालेली आहे त्या दोन्ही संघाच्या टीमला सूचना केली जाते तुम्हासाठी फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्ही आपण रेस्ट करा जेवण करा आणि आपण रेस्ट करा लगेच आपण 15 मिनिटांमध्ये पुन्हा सामन्याला सुरुवात करणार आहोत ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका एक धाव घेण्याची संधी एक धाव संघाचा धावसंख्या एक पुढे धावसंख्या होती 7 वैभव देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय एक धावेने अनिल अगेन्स्ट संदीप मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत कोपर गावचे आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडवला ऑन साइडला व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक अनिलच्या चेंडूवर प्रत्युत्तर देताना फलंदाज संदीप पाटील द फायर चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय साधारण संघात धावसंख्या साने पुरस्कार धावसंख्या होती ती बिनबाद 13 ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिल्याच ओव्हर मधून थोडस अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय 50 टार्गेट प्रतिओव्हरचा आपण विचार केला 12.50 ची सरासरी चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो चेंडू जातो शॉर्ट कव्हरला एक धाव कंप्लीट एक धावेने संघात धावसंख्या होती ती 14 ओव्हर क्रमांक पहिलं धावसंख्या बिनबाद 14 आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी असावा बघूया गोलंदाज कशा प्रकारे चेंडूची फेक करेल या अगेन्स्ट फलंदाज त्या चेंडूवर हल्ला बोल करेल मनोज वैभव आहे क्रिकेट प्रतिबल आपण पाहतोय अतिशय चांगला फटका प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय चेंडूला सुंदरसा स्पंज केलाय खाली क्षेत्र चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय मार्ग चौकार ऑफ टर्मच्या अतिशय बाहेरचा चेंडू पण फलंदाज अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका त्याचा बॅटमध्ये आपण पाहिला चेंडूला सुंदरसा स्पंज करतो इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18 बिनबाद 18 जिंदाबाद षटक क्रमांक पहिला समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट आपण पाहिलं दमदार सुरुवात करताना संघ रोशनी एंटरप्राइजेस संदीप आणि वैभवच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा आपण पाहिला गोलंदाज अनिल याचा उत्तम समाचार दुसऱ्या षटकाला बनंब वैयक्तिक पालक सांगिक दुसरं गोलंदाज येतोय यश गोलंदाज यश पाटील येतोय सन्मान्य केशवजी पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव यश या स्पर्धेची देखील संकल्पना अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहतोय अख्खा गाव खेलेगा आणि गाव के साथ बाप के साथ बेटा भी खेलेगा थोडासा थांबवलं होता क्षेत्रक्षण आपण पाहिलं एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण निश्चित पाहिला 2 धावगाडीची संधी संदीप याला प्राप्त झाली 2 धाव संघात धावसंख्या 20 रन विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या बिनबाद 20 50 धावांचं लक्ष्य आणि पाटला करणारा संघ रोशनी एंटरप्राइजेस चला थोडस स्पीडअप करा वेल कमी घ्या
आदरणीय यमनजी घरात यांचे देण आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील अतिशय सुरेख सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. KPL कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं आयोजन. मिस टाइम स्ट्रोक मात्र खाली क्षेत्र आहे, नो मॅन्स लँडवर चेंडू लँड होतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि याचबरोबर 2 धावा कंप्लीट. खऱ्या अर्थानं चेंडू थोडासा लॉलीपॉप होता फलंदाजासाठी, मात्र ज्या चेंडूचा उत्तम समाचार तसा घेता आला आणि संदीप पाटील याला ऑन साइडला चेंडू थोडासा लँड निश्चित झाला, मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. सेफ लँड झालं त्या चेंडूचा आणि ह्याच दरम्यान 1-2 धावा काढण्याची संधी. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 22-2. अजूनही विजयापासून 28 धावा दूर आहे. उर्वरित 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. अतिशय चांगला फटका, प्रथम उत्तम दर्जाचा फटका. चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू ऑन द फायर, चेंडू सीमाच्या बाहेर. बिग ब्लास्ट, मोठा फटका. या 6 धावांनी संघात धावसंख्या देखील साने पुरस्कृत धावसंख्या होती ती 28. विशाल लक्ष जरी असलं तर मात्र लक्षाचा उत्तम पाठलाग करताना ही सलामी जोडी आपण पाहतो. इन ऍक्शन मध्ये एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला ऑन द फायर करताना संदीप पाटील. आता मात्र डिफेन्सिव्ह फटका बघा. योग्य ते चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. या धावा देखील फार महत्वाच्या असतात. क्रिकेटमधून एकेरी दुरी धाव देखील फार महत्वाची असते, जिला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतोय. अशा पद्धतीच्या धावा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 30. आता विजयापासून फक्त 20 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत जर या स्पर्धेत आपण अपडेट पाहिलं तर रोशनी एंटरप्राइजेस हा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. या ठिकाणी मात्र आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू बघूया. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळ. यस, खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा आपण पाहतोय. चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि चुकीला माफी नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे चेंडू हाताला ज्या अवंतर धावा असतात त्या संघाला कुठेतरी परवाच्या खाईत नेणार आहे. धावसंख्या 32. यश या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर प्लेक केला ऑन साइडला. शॉर्ट मिडविकेटला चेंडू जातो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज संदीप पाटील याला. या 2 धावांनी संघात संदीप याच्या बॅटचं अपडेट पाहिलं तर 9 चेंडू मधून आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आपण 26 धावा पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. 9 चेंडू पेस करताना 26 धावा ज्याच्या बॅट मधून संघाची धावसंख्या ती 34. विजयापासून फक्त आणि फक्त 16 धावा दूर. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 ची गरज आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक आपण पाहिली. गोलंदाज यश पाटील याच्या माध्यमातून चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू परिपूर्ण बीट होताना फलंदाज थोडासा दुधा अवस्थेमध्ये मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला संदीप पाटील याच्या बॅट मधून आणि त्या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरं संपतंय आणि 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 34. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 8 धावांची सरासरी.
तिसऱ्या षटकाला परंपरा वैयक्तिक पाला सांघिक तिसरा आणि गोलंदाज येतोय साईस. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे वैभव याला. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजला चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. झेल उत्तम कॅरी केलं होता आणि ते झेल मध्येच मला वाटतं थोडंसं सेलिब्रेशन चालू होतं आणि त्या अनुषंगाने कुठेतरी मैदानामध्ये एकदम कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज एक धावेने संघात धावसंख्या होती ती 35 36. नो बॉल बरोबर. संदीप पाटील ऑन द फायर. चेंडू फ्रीट आहे. फ्रीट होता चेंडू. पीठ म्हटलं की खऱ्या अर्थाने मेजबानी असते फलंदाजासाठी. बघा दोन फलंदाज तुम्हाला बाद करता आले असते. पहिला चेंडू चुकीचा हाताळला आणि चुकीला माफी नाहीये. दोन्ही फलंदाज एका चेंडूवर बाद झाले होते. अकरा 12ची गरज का? 11 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 12 धावांची गरज. जवळजवळ या सामन्यामधून कुठे विजय वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय. रोशनी एंटरप्राइजेस संघ विजयाच्या उंबरठ्यावर तर एचएस एंटरप्राइजेस हा संघ पराभवाच्या खाईमध्ये. चेंडूला सुंदर सोंडराईचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू जातोय वाडिश. डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी आता समीकरण येणार. चेंडू 10 आणि विजयासाठी 10ची गरज. 10 चेंडू मधून विजयासाठी फक्त 10 धावांची गरज. कोपर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आदरणीय आमचे सरपंच साहेब यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय. हेमंतजी घरत आणि त्यांची ऑल टीम्स. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाजाला. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. 9 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू देखील थोडासा डिफेन्सिव्ह फटका. हलक्याप्रमाणे फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडू बॅटच्या आउट साइड घेऊन जातो. शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण एकदा घेण्याची संधी. येणारे चेंडू 8 विजयासाठी 9ची गरज. 8 चेंडू मधून विजयासाठी 9ची गरज. आता मात्र गोलंदाजी मधून वर्चस्व प्रस्थापित करताना गोलंदाज साईज. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये ज्याने खर्च केले फक्त 5 धावा. ही गोलंदाजी महत्वाची आहे. आता मात्र चेंडूला उडवला ऑन साइडला. या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जाय. मोका भी दिया. महत्वाचा झेल. या स्पर्धेचा एक टर्निंग पॉइंट ठरला असता. कदाचित आपण कॅरी केला असता तर महत्वाचा विकेट प्राप्त झाला असता. धाव कमी झाली असती. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना महत्वाचं स्थान नसतं. एक धाव कंप्लीट झाली. आता येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 8ची गरज. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतो. समीकरण बदलता येणारे चेंडू असतील 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. हॅलो बघा ज्या 2 संघांमधून नाणेफेक झाली आणि ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे त्या संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाची बोट टीम तुम्हाला सूचना केली जाते. कंप्लीट 2:15 आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. एक 10 ते 15 मिनिटाचा लंच ब्रेक आहे. ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे आपण जेवण करून थोडंसं रेस्ट करायचं आहे. कंप्लीट 2:15 आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. 2:15 आपलं आपण क्षेत्ररक्षण लावायचंय.
येणारे 7 चेंडू विजयासाठी 2ची गरज आणि गोलंदाज येतोय भूमिक. ऑनसाइडचा फाटका सजलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सूर्याची किरण खऱ्या अर्थाने डोळ्यावर निश्चित आली होती, मात्र त्या गोष्टीवर देखील मात करताना अतिशय उत्तम झेल कॅरी केला जातोय त्याच्या माध्यमातून. महत्वाचा फलंदाज वैभव याची खेळी मात्र संपुष्टात. बघा, फलंदाज बाद झाल्यानंतर जाणारा फलंदाज तुम्हाला एक सूचना केली जाते. आपण जे 30चं सर्कल आहे ते लगेच क्रॉस करायचं आहे, का जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर लागणार नाही. फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा जाणारा फलंदाज आपण 30चं सर्कल कंपल्सरी क्रॉस करा, अन्यथा आपल्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. आता येणारी चेंडू 5. पहिल्या चेंडूवर बिग विकेट पडी सफलता भूमिकाच्या माध्यमातून आपण पाहिली. महत्वाचा विकेट ज्याने जरी प्राप्त केला असेल, मात्र 5 चेंडू मधून 2 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. बाप बेटा, चुकीचा चेंडू. चेंडू नॉनस्टॉपला जातोय. पंच बाईचा इशारा करतात आणि याच बरोबर सामना फिनिश. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मानकरी संदीप, ज्याच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर धावा पाहिल्या. विशाल लक्ष्य होतं 50 धावांचं आणि 50 धावांच्या लक्ष्यावर मात करताना मैदानात